बहुजन समता पर्व या सामाजिक परिवर्तनवादी चळवळीच्या बॅनरखाली आज चंद्रपूरच्या विविध ज्वलंत मुद्द्यांना घेऊन आम्ही बहुजन समता पर्व आणि माझी कोर कमिटी यांच्यामार्फत आम्ही हा महामोर्चा अरेंज केलेला आहे। त्याला आम्ही संघर्ष किंवा आक्रोश मोर्चा असं नाव दिलेलं आहे। चंद्रपुरातील झोपडपट्टीमध्ये अनेक वर्षापासून लोक राहत आहेत। 52 झोपडपट्ट्या आहेत। जवळपास 1.5 ते 2 लाख लोक या एरियामध्ये राहतात, परंतु त्यांना अजूनपर्यंत पट्टे मिळाले नाही। त्याच्यामुळे ते शासनाच्या कोणत्याही योजना त्यांना फायदा मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही, लोन मिळत नाही आणि मरेपर्यंत मुलाबाळापासून त्यांची जमिनी कधी नावावर होत नाही। शेकडो एकर जमिनी मोठ्या धनदांडग्यांना, करोडपत्यांना शासनाने आणि इतर प्रतिनिधींनी त्यांना लिलावामध्ये वाटल्यासारख्या दिल्या, परंतु 500-600 एकर स्क्वेअर फूट जमीन 500-600 स्क्वेअर फूट जमीन हे आमच्या 1.5 लाख ते 2 लाख बांधवांना 100 वर्षापासून काय मिळण्यात येऊ नये ह्या मुद्द्याला घेऊन, तसेच चंद्रपुराचा जो स्थानिक मुद्दा आहे की हरियाणा सरकारने आणि मध्य प्रदेश सरकारने आणि आंध्र प्रदेश सरकारने 2021 आणि 22ला जो 70% आणि 75% लोकल इंडस्ट्रीजमध्ये आरक्षणाचा जो कायदा केला, तोच कायदा महाराष्ट्र सरकारने करावा आणि चंद्रपूरवासियांना दुनियाभरच्या ज्या इंडस्ट्रीज आहे इथं कमीत कमी 50% आम्ही दिलदार लोक आहोत, 70% 75% नाही मागत आहोत, पण 50% स्थानिक रोजगार जे आहे ते इथल्या लोकांना मिळालं पाहिजे। त्यासोबतच ड्रग्ज गांजा, एक मी डॉक्टर MD म्हणून मला ड्रग्ज गांजाचा इफेक्ट काय प्रॉब्लेम काय आहे ते माझ्याशिवाय कोणी समजत नाही आणि इझिली अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग्ज गांजामुळे आमची येणारी पूर्ण पिढी हे बर्बाद होणार आहे। त्यासोबत 24 तास पाणी मिळालं पाहिजे, वीज बिलामध्ये डिस्काउंट मिळालं पाहिजे आणि सरकारी शाळा महानगरपालिकेच्या सुरू झाल्या पाहिजे। या मुद्द्यावर हे आजचं आंदोलन आहे।